मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 2000ची लाच स्वीकारताना जळगाव जिल्हा कारागृहातील सुभेदार व 2 महिला कारागृह पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब काढण्यात आला मोर्चा। राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा गरुड मैदान येथे शुभारंभ। जबरी चोरी करणाऱ्या टोळीस पाठलाग करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। दिवाळी निमित्त नवतेजस्विनी महोत्सवाचे धुळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। कुलवाला चौकातील विस्फोटक फटाके विकणाऱ्या दुकानांवर कारवाईची मागणी। आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कुटुंबियावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। 2000 रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्हा कारागृहातील सुभेदार व 2 महिला कारागृह पोलीस यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। जळगाव जिल्हा कारागृह येथील सुभेदार तसेच 2 महिला कारागृह पोलीस यांना 2000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। त्यांच्या विरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार ह्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या पहूर येथील अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांच्या मुलाविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्यास अटक करण्यात येऊन तो सध्या जिल्हा कारागृह जळगाव येथे न्यायालयीन कोठडीत आहे। तक्रारदार त्यांचे मुलास वेळोवेळी भेटण्याकरता जिल्हा कारागृह जळगाव येथे गेले असता तेव्हा तेथे ड्युटीवर असलेले सुभेदार भीमा भिल, कारागृह पोलीस पूजा सोनवणे, हेमलता पाटील, अनंत केदरेकर व परशुराम काळे तसेच वेळोवेळी ड्युटीवरील इतर कर्मचारी हे त्यांच्याकडून त्यांच्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी 2000 रुपयाची मागणी करत असतात। तक्रारदार यांची त्यांना पैसे देणे इतकी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक 7/11/2023 रोजी त्यांच्या विरुद्ध कारवाई होण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृह जळगाव येथे जाऊन पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला कारागृह पोलीस पूजा सोनवणे व हेमलता पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करून देण्यासाठी 2000 रुपये लाचेची मागणी करून भीमा उफ्रू भिल सुभेदार यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांच्याकडे देण्यास सांगून महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश आयरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे आदींनी केली। या प्रकरणातील ज्या तक्रारदार आहेत त्यांचा मुलगा हा जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी 3 वर्षापासून शिक्षा भोगत आहे आणि ज्यावेळी तक्रारदार या त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी जात होत्या त्यावेळी जेल प्रशासनाचे काही कर्मचारी जे होते त्यांच्याकडून लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती। ज्यावेळी या तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो धुळ्याच्या पथकाने शहानिशा केली त्यावेळी त्या ठिकाणी हजर असलेले भीमा भिल पद सुभेदार, त्याचप्रमाणे हेमलता पाटील जेल कॉन्स्टेबल तसंच पूजा सोनवणे त्या देखील जेल कॉन्स्टेबल आहेत यांनी तक्रारदार यांच्याकडून 2000 रुपये लाचेची मागणी ही त्यांच्या मुलाला जेलमध्ये तक्रारदार यांची भेट करून देण्यासाठी मागितली होती आणि त्या संबंधाने ज्यावेळी त्यांना लाचेची रक्कम देण्यात आली ती त्यांनी स्वीकारली देखील आहे आणि जे 3 जेल कर्मचारी आहेत त्यांच्या विरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध आम्ही सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांच्याकडून कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे यांच्याकडे संपर्क करावा, अन्यथा आमच्या टोल फ्री क्रमांक 1064 यावर आपण संपर्क करून आपली तक्रार नोंद करू शकता। धन्यवाद। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। जुनी पेन्शन योजना सर्वांना पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांतर्फे
जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढून शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। निवेदनात 4 लाख रिक्त पदे कंत्राटी ऐवजी कायमस्वरूपी भरावीत व मागासवर्गीय राखीव जागा सुनिश्चित ठेवाव्यात, खासगीकरण किंवा कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक पदाच्या भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षणाचे खासगीकरण रद्द करावे, भारतीय दंडविधान संहिता कलम 353 पूर्व प्रभावी करावे आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विना अट कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। मोर्चात राज्य सरकारी व निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील, सुकाणू समिती सदस्य बलराज मगर, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार, कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव व राजेंद्र माळी, सरचिटणीस दीपक पाटील, सल्लागार एसयू ताडे, वाल्मिक चव्हाण, नागेश खंडारे, मोहन कापसे, कल्पेश माळी, चंद्रशेखर पाटील, दिनेश महाले, दीपक महाले, सतीश पाटील, संजय पवार, दिलीप पाटील, राजेंद्र नांद्रे, भूपेश वाघ, देवानंद ठाकूर, राजेंद्र पाटील, बापू पारधी, प्रतिभा घोडके, किशोरी आयरे, पल्लवी सावळे, आरवी पाटील, उदय तोरवणे, भूषण पाटील, पल्लवी शर्मा आदी सहभागी झाले होते। सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कचेऱ्यांवर आज कुटुंब मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। या माझं कुटुंब माझे पेन्शन या शीर्षकाली आज धुळे शहरातून कल्याण भवन मोर्चा निघाला। या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचं त्यांनी आम्हाला जे फसवलं 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसाच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जे लेखी आश्वासन दिलं होतं की आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्वाखाली आपल्याला आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू आणि समिती 3 महिन्यात तो अहवाल देईल आणि ते आम्ही जुनी पेन्शन योजना स्वीकारू असं लेखी आश्वासन दिलेलं असताना सुद्धा 6-7 महिने झाले तरी देखील ते आश्वासन पाळण्यात आलं नाही। सरकारने कर्मचारी शिक्षकांना फसवलेलं आहे, दिशाभूल केलेली आहे, जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केलेला आहे। तसंच त्या संपाच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर ज्या चर्चेमध्ये ठरलेलं होतं की ज्या सुकाणू समितीच्या आणि समन्वय समितीच्या घटक संघटना ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात त्या खात्याचे प्रमुख आणि शासनाचे सचिवांबरोबर सविस्तर चर्चा करून त्याचे निर्णय घेतले जातील, परंतु एकाही घटक संघटनेच्या बरोबर संबंधित खाते प्रमुखांनी आणि शासनाच्या सचिवांनी चर्चा केली नाही। ही अत्यंत दुर्दैवाची लांछनास्पद बाब आहे। म्हणजे सरकार किती फसवणूक करतं कर्मचाऱ्यांची हे आजचं चित्र आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्ही शासनाच्या याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो की आपण PFRDA कायदा रद्द करावा, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी स्वीकारावी, 8व्या वेतन आयोगाची समिती गठीत करावी, ती जाहीर करावी, 7व्या वेतन आयोगाच्यातल्या वेतन त्रुटींची तफावत आहे विशेषतः लिपिक वर्गाची ती दूर करावी, तसंच कंत्राटीकरण रद्द करून कंत्राटी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं व शैक्षणिक धोरणामध्ये जे काही खाजगीकरण घुसलेलं आहे ते थांबवावं, नवीन शैक्षणिक धोरण थांबवावं व दत्तक शाळांचं धोरण थांबवावं या मागण्यांकडे आम्ही लक्ष वेधत आहोत। विशेषतः जे काही 2.25 लाख कर्मचारी शिक्षकांची पदं रिक्त आहेत तीसुद्धा तात्काळ भरण्यात यावी या प्रमुख मागण्यांकडे आम्ही आज शासनाचं लक्ष वेधून मोर्चा काढलेला आहे। या राज्यभरातल्या संतप्त भावना कर्मचारी शिक्षकांच्या सरकारने लक्षात घेतल्या नाही तर आम्ही 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे, याची शासनाने नोंद घ्यावी। जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे तसेच महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशन व धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा गरुड मैदान येथे शुभारंभ करण्यात आला। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे तसेच महाराष्ट्र ॲक्युपंक्चर नेटबॉल असोसिएशन व धुळे जिल्हा हौसी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील गरुड मैदान येथे राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला। प्रारंभी सर्व विभागातील खेळाडूंनी व पोलीस बँड पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली। तसेच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू व मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। सदरच्या स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित केल्या आहेत। या स्पर्धांसाठी 14-17 वर्ष वयोगटातील राज्यातून 575 खेळाडू, 50 पंच, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पंच असे एकूण 625 जण सहभागी झाले आहेत। स्पर्धेसाठी नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई
व यजमान नाशिकसह एकूण 8 विभाग सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून व विभाग जिल्ह्यातून निवड चाचणीसाठी उपस्थित असलेल्या खेळाडूंमधून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरता शासनाकडून गठीत केलेल्या निवड समितीमार्फत महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी यावेळी दिली. यावेळी क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी M.K. पाटील, रेखा पाटील, महाराष्ट्र अँप्युचर नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप जयस्वाल, पिंपळादेवी शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्टचे अध्यक्ष विनायक शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष R.V. पाटील, महाराष्ट्र अॅमेचर नेटबॉल असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक श्याम देशमुख, धुळे जिल्हा हौशी नेटबॉल संघटनेचे सचिव योगेश वाघ, संघटना पदाधिकारी हेमंत बदाने, गुरुदत्त चव्हाण, जगदीश चौधरी यांच्यासह निवड समिती सदस्य मिनेश महाजन, जगदीश अंचन, शालिनी जयस्वाल, श्याम देशमुख, विनय जाधव, सुशांत सूर्यवंशी, महेंद्र गावडे, शीतल वाघ व क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यस्तरीय शाळे नेटबॉल क्रीडा स्पर्धा 2023 याचा उद्घाटन धुळे जिल्ह्यात होत आहे. सर्वप्रथम विविध जिल्ह्यातून विविध डिव्हिजन्स कडून जे आपले खेळाडू, पंच, शिक्षक, स्पोर्ट्स पर्सन्स आलेले आहेत त्यांच्या मी धुळे जिल्ह्यात मनापासून स्वागत करतो. स्पोर्ट्सचे महत्त्व देशाच्या विकासामध्ये आणि युवकांच्या विकासामध्ये फार महत्त्वाचे आहे. हेल्दी इंडिया आणि फिट इंडिया करण्यामध्ये स्पोर्ट्सचा एक मोठा योगदान आहे. प्रोफेशनल स्पोर्ट्स असो किंवा दैनंदिन जीवनामध्ये स्पोर्ट्सचा उपयोग फिट राहण्यामध्ये, हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यामध्ये, त्याचबरोबर एक टीम स्पिरिट आणि समाजामध्ये एक समन्वयाची भावना निर्माण करणाऱ्या एक स्पोर्ट्स एक महत्त्वाची भूमिका निर्माण करतो. म्हणून शासनामार्फत स्पोर्ट्स कॉम्पिटिशन स्पर्धा क्रीडाच्या क्षेत्रामध्ये विविध स्तरावर आयोजित केली जाते, विविध वयोगटामध्ये केली जाते आणि विविध स्पोर्ट्समध्ये केली जाते. आता प्रास्ताविकमध्ये टिळे साहेबांनी उल्लेख केला, जवळजवळ 90 पेक्षा जास्त खेळांमध्ये आपला राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतो आणि मग इथून नॅशनल स्तरावर आणि इंटरनॅशनल स्तरावर आपले मुलं, आपले मुली, आपले खेळाडू तिथे जात असते. नुकतंच आता विश्व स्तरावर एशियन गेम्स, एशियाई खेळांचा आयोजन झाला. एशियन गेम्समध्येही आपल्या महाराष्ट्राचे खूप खेळाडूंनी आपल्या देशाच्या, राज्याचं नाव लौकिक केलं. आर्चरी असो, ॲथलेटिक्स असो, स्विमिंग असो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तिथे आपले लोक जाऊन आले आणि जिंकून आले. याचा प्रशासनालाही अभिमान आहे. तेवढंच नाही तर एशियन गेम्समध्ये जे पॅरालिम्पिक स्पोर्ट्स होते त्याच्यामध्ये दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला, तर त्याच्यामध्येही भरपूर लोकांनी तिथे मेडल्स जिंकले. जवळजवळ भारतामध्ये 111 मेडल्स आपले दिव्यांग खेळाडूंनी जिंकले आणि ते हायएस्ट आतापर्यंतचा रेकॉर्ड होता. त्याच्यामध्येही महाराष्ट्र राज्याचे काही खेळाडू होते. असे प्रतिनिधित्व करणारे आपले जे खेळाडू आहेत त्यांचा अभिमान आम्हाला आहे आणि असे आणखी खेळाडू विकसित करण्याचा मानस शासनाचा आहे. म्हणून क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, ट्रेनिंग अकॅडमीज आयोजित करणे, स्पोर्ट्स सुविधा जिल्ह्यामध्ये डिव्हिजन स्तरावर निर्मिती करणे हे एकमेव मानस शासनाचे असते. शासनाच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातही आम्ही विविध क्रीडा स्पर्धा, अकॅडमीज, त्याचबरोबर स्पोर्ट्स फॅसिलिटीज निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आतापर्यंत जे आपण फॅसिलिटीज पाहतोय, उत्तम दर्जाची फॅसिलिटीज आहे आणि आणखी त्याला अतिउत्तम करण्याचा प्रयास प्रशासनाचा राहील. आज आपण सर्वजण आले धुळे नगरीमध्ये, मी सर्वांचं स्वागत करतो. विशेष करून जे रेफरीज आहेत, सिलेक्शन कमिटीजचे मेंबर्स आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि क्रीडा विभागाने आपल्या जिल्ह्याचे एक चांगला उत्तम नियोजन केलेलं आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देऊन परत एवढेच अपेक्षा करतो की अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रीडा स्पर्धा पार पडेल.
शेवटी कोणीतरी जिंकणार, कोणीतरी मेडल घेऊन जाणार, पण आपण सर्वजण पार्टिसिपेट करत आहे आणि स्पोर्ट्स स्पिरिटनी पार्टिसिपेट करत आहे. हे महत्वाची भूमिका आहे, महत्वाची बाब आहे. त्याच स्पिरिटनी आपण हे खेळ खेळावा आणि फ्रेंडशिप आणि स्पोर्ट्स स्पिरिट शेवटी जिंकेल अशी मी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. जबरी चोरी करणारा टोळीस पाठलाग करून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद करीत 1,25,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जबरी चोरी करणाऱ्या टोळीस पाठलाग करून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 5 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान विलास बबनराव खताळ राहणार खंडेराव मंदिराजवळ चितोड रोड धुळे हे नालंदा हॉटेल जवळील सर्व्हिस रोडवर लघुशंकेसाठी थांबलेले असताना अज्ञात दोघांनी त्यांच्याशी झटापट करून त्यांच्याकडील MH18 BW 3675 या क्रमांकाची सुझुकी दुचाकी व मोबाईल हँडसेट बळजबरीने हिसकावून नेल्याची फिर्याद चाळीसगाव रोड पोलिसांकडे दाखल झाली होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून या गुन्ह्यातील संशयित मोईन हुसनुद्दीन शेख राहणार मोहम्मदिया मशीद देवपूर धुळे याचा शोध घेण्यात आला. 7 नोव्हेंबर रोजी त्याला देवपूर अमरधाम जवळून ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली असता हा गुन्हा सय्यद उमेर व फैसल शेख यांच्यासह कट रचून केला असल्याची माहिती त्यांनी तपास पथकाला दिली. हे दोघी जण वडजई रोड परिसरात फिरत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वडजई रस्त्याने 100 फुटी रस्त्याकडे येत असल्याचे पाहताच दोघांनी पळ काढला. तसेच 100 फुटी रोडवरील मारिया लॉन्स मध्ये लपून बसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. फैसल शेख जाफर व सय्यद उमेर सय्यद जाफर दोघे राहणार काजी प्लॉट वडजई रोड धुळे अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी पोलिसांकडे मित्र मोईन शेख याच्यासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून चाळीसगाव रोड चौफुली जवळील पुलाजवळून जबरी चोरी केलेली सुझुकी दुचाकी तसेच गुन्हा करताना फैजल शेख याने हिसकावलेला मोबाईल यासह आणखी एक दुचाकी असा एकूण 1,45,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी आदींनी केली. धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये काल एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता 392-34 नुसार. यामध्ये फिर्यादी जो आहे त्याची गाडी आणि मोबाईल ते एका ठिकाणी लघुशंकेसाठी उतरले असताना चोरून नेण्यात आली होती. यामध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर त्या फिर्यादीच्या बरोबर जो प्रवासी होता ह्यांनी त्या 2 मित्रांना मिळून हा कट करण्यात आला होता आणि ते मोबाईल चोरण्यात आणि मोटरसायकल चोरण्यामध्ये कामगिरी दाखवली होती. यामध्ये फिर्यादीचा जो मित्र आहे मोहिद्दीन शेख, त्याचबरोबर त्याचे इतर जे मित्र आहेत फैजल शेख जाफर राहणार वडजई रोडला आहे आणि दुसरा मित्र आहे सय्यद उमेर सय्यद जाफर, हा देखील वडजई रोडला राहतो. या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलाय व पूर्ण गेलेला माल आपण रिकव्हर करण्यात आलेला आहे. जवळजवळ 1,25,000चा माल आपण रिकव्हर करण्यात आहे. त्यामध्ये चोरीला गेलेली सुझुकी एक्सेस मोटार, त्याचबरोबर सॅमसंग मोबाईल आणि इतर जे मोबाईल होते आरोपीचे आपण ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते देखील चोरीचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास पोलीस स्टेशन अधिकारी करत आहेत. केलेल्या कामगिरीबद्दल मी LCPI त्याच्या पथकाचे कौतुक करतो. दिवाळीनिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत नवतेजस्विनी महोत्सवाचे धुळे शहरातील सामाजिक वनीकरण विभाग मिलिटरी कॅन्टीन जवळ मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळ धुळेतर्फे दिवाळीनिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत नवतेजस्विनी महोत्सवाचे सामाजिक वनीकरण विभाग मिलिटरी कॅन्टीन जवळ 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे या हेतूने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी सहाय्यक महाप्रबंधक नाबार्ड अभिजित रांजणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र डॉक्टर दिनेश नांदरे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उपेंद्र सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी, विभागीय सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, जिल्हा समन्वयक अधिकारी जगन्नाथ वानखेडकर यांच्यासह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विकास महामंडळ धुळे अंतर्गत आमच्याकडे 5 CMRC सागरी शंकरा धुळे आणि धुळे आणि सागरी 5 दिशा
तर आमच्या 5 CMRC मधल्या जवळजवळ 25 महिला बचत गटांनी तिथे स्टॉल लावण्यात आले होते. हेतू असा होता की या बचत गटामार्फत जे प्रोडक्ट तयार होत आहे त्या प्रोडक्टला एक चांगल्या पद्धतीचं मार्केट होणं आणि जिल्हा स्तरावर त्याचं प्रदर्शन होणं आणि त्याच्यात विक्री होणं. कारण दिवाळीच्या निमित्ताने बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या असतात. सुट्ट्याच्या निमित्ताने ते संध्याकाळी किंवा सकाळी ते स्टॉल लावत असतात. त्याच्यामधून त्या महिलांना एक इन्कम सोर्स कसा उभा राहील त्याचा हा उद्देश होता. त्या माध्यमातून आम्ही महिला विकास महामंडळाकडनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलं होतं की जास्तीत जास्त बचत गटांकडनं जे प्रोडक्ट तयार होते त्या प्रोडक्ट हे विकून त्या महिलांना एक उदरनिर्वाहाचं साधन कायमस्वरूपी मिळावं यासाठी कलेक्टर साहेबांचं कायम आव्हान होतं आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता आणि त्याचा आज दुसरा दिवस आहे. आज 7 ते 9 या 3 दिवसामध्ये हा सदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता करतो की जास्त धुळे जिल्ह्यातले जेवढे नागरिक असतील त्यांनी या गटांना भेट द्यावी आणि त्यांच्याकडनं त्यांचा जो उत्पादित केलेला माल आहे त्यांनी ते विकत घ्यावा जेणेकरून त्या बचत गटाच्या मालाला एक चांगल्या पद्धतीचं मार्केट तयार होईल आणि त्या महिलांना उदरनिर्वाहाचं साधन उत्पन्न होईल. धुळे शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौक येथील विस्फोटक फटाके विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील फुलवाला चौक येथील विस्फोटक फटाके विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणी म्हणजे फुलवाला चौक आग्रा रोडवर अत्यंत विस्फोटक तसेच ज्वलनशील फटाके विकले जातात. या ठिकाणी सर्व आजूबाजूला कापड दुकान, प्लास्टिक वस्तूंचे दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने आहेत. तसेच सणासुदीच्या काळात या ठिकाणी पेठ भाग असल्यामुळे जिल्हाभरातून सर्व नागरिक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येत असतात. त्यातच या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. चिंगराचिंगरीचे प्रकार या ठिकाणी होत असतात. विस्फोटक पदार्थ व फटाका दुकानात जर काही ज्वलनशील पदार्थामुळे काही झाले तर भविष्यात खूप मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सध्याच न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार विस्फोटक पदार्थ व ज्वलनशील पदार्थ हे खुल्या जागेत विकली जावे असे निर्देश दिलेले आहेत. याचे कोणतेही पालन या ठिकाणी होताना दिसत नाही. तसेच आग विझवण्यासाठी रोखण्यासाठी शासनाने काही दिशादर्शक निर्देश अग्निशामक यंत्रणा आहेत ते कुठे दिसत नाही. जेणेकरून काही दुर्घटना झाली की त्या तात्काळ निवळता यावी व या ठिकाणी अशी काहीच व्यवस्था केलेली नाही. आणि प्रमाणापेक्षा जास्त दारू, गोळा साठा, फटाके आहेत आणि त्यात मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी असलेले हे फटाके विक्रीसाठी असून आपण यावर तात्काळ कारवाई करावी. तसेच येथील दुकानांची आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून त्यांना सील लावण्यात यावे जेणेकरून पुढील अनर्थ टळेल अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख हरीश माळी, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख मनोज जाधव, जयेश सोनवणे, किशोर साळुंके, जयेश फुलपगारे, समर्थ मृतंडक, शुभम फुलपगारे यांच्यासह युवा सेना पदाधिकारी, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने सन्माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं आहे. पेठ भागात गजबजलेल्या ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार आपण मोठ्या प्रमाणात तिथं फटाके विक्रीचा आदेश नाही आहे. खुलं मैदानात शासनाच्या वतीने ठराविक ठिकाणी दिलेले तरी 2-3 वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या ज्वलनशील पदार्थांचा साठा त्या ठिकाणी करत असतात. आम्ही कलेक्टर महोदयांना विनंती केली की आपण त्या ठिकाणी कारवाई करावी आणि त्या ठिकाणी आजूबाजूला कपडे दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुकाने सगळं व्यापारी भाग असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठं भविष्यात जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा, फायर ऑडिट नसल्यामुळे आम्ही कलेक्टर महोदयांना लक्षात आणून दिलं की आपण या ठिकाणी त्वरित कारवाई करण्यात यावी आणि जे शासनाच्या आदेशानुसार गावाच्या बाहेर किंवा खुला मैदानात आपण फटाके आणि ज्वलनशील पदार्थांची विक्री त्या ठिकाणी ठराविक मैदान त्या ठिकाणी दिलेले त्यानुसार कारवाई करावी. आम्ही कधी कलेक्टर महोदयांनी किंवा शासनाने यापुढे मान्य कलेक्टर महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही 2 दिवसात त्या ठिकाणी जाऊन कारवाई करू, अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बीड येथील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा धुळे जिल्हा प्रदेश तेली महासंघातर्फे निषेध करीत समाजकंटकांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीड येथील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबियावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा प्रदेश तेली महासंघ व संपूर्ण तेली समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी नेते व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर, कार्यालयावर, कुटुंबियांवर भ्याड हल्ला करण्यात आला तसेच त्यांची घरे जाळण्यात आली. सदर घटनेचा धुळे जिल्हा तेली समाजातर्फे निषेध करण्यात येत आहे. तसेच
सदर घटनेची सीबीआय माध्यमातून चौकशी करून गावगुंडावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास महाराष्ट्र तेली महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, नरेश चौधरी, जयश्री आईरराव, जयंतराव चौधरी, पांडुरंग सूर्यवंशी, गिरीश चौधरी, लोकेश चौधरी, किशोर चौधरी, कैलास बोरसे, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत चौधरी, रुपाली महाले, कविता आईरराव, भारती चौधरी, दीपिका चौधरी, मीनाक्षी बोरसे, तेजल जाधव, आरती महाले, भारती चौधरी, प्रियंका चौधरी आदी उपस्थित होते. आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन आमच्या तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माजी मंत्री जयदत्तजी अण्णा क्षीरसागर आणि आमदार संदीपदादा क्षीरसागर बीड यांच्या घरावर काही दिवसापूर्वी समाजकंटकांनी जो हल्ला चढवला, आग लावली, त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदन देतेवेळी आमच्या महिला तेली महासंघाच्या महिला मार्गदर्शक प्रतिभाताई चौधरी महापौर, त्याचप्रमाणे जयश्रीताई आमच्या मार्गदर्शक, आमच्या जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आमचे सचिव, तालुका अध्यक्ष सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही निवेदनामध्ये ज्या समाजकंटकांनी या ठिकाणी हल्ला चढवला त्यांच्या घरावर, त्यांना शोधून काढून त्यांना अटक करून जास्तीत जास्त कठोर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. असा हल्ला कुठल्याही ओबीसी नेत्याच्या घरी किंवा दुसऱ्या कुठल्याही राजकीय सामाजिक पक्षाच्या माणसांच्या नेत्यांच्या घरी असा हल्ला होऊ नये, त्यामुळे त्यांना कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली. या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केली. त्या ठिकाणी राखेलचे गोळे असतील, हत्यार असतील, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आग लावणे आणि तोडफोड केल्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जीवे मारण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. या सर्व गोष्टींचा प्रशासनाने जबाबदारीने त्यांना शोधून काढून अटक करावी, कठोर कारवाई करावी. आणि हे जर झालं नाही तर काही पुढच्या दिवसामध्ये आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन या धुळे जिल्ह्यामध्ये छेडणार आहोत अशी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आणि घटनेचा जाहीर असा निषेध करतो. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. 2000ची लाच स्वीकारताना जळगाव जिल्हा कारागृहातील सुभेदार व 2 महिला कारागृह पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब काढण्यात आला मोर्चा. राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा गरुड मैदान येथे शुभारंभ. जबरी चोरी करणाऱ्या टोळीस पाठलाग करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. दिवाळीनिमित्त नवतेजस्विनी महोत्सवाचे धुळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. कुलवाला चौकातील विस्फोटक फटाके विकणाऱ्या दुकानांवर कारवाईची मागणी. आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कुटुंबियावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.